नमस्कार. 28 जानेवारी 2026 दिवशी महाराष्ट्र बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अजून 4 जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. याच्यामध्ये होत्या को पायलट शांभवी पाठक. शांभवी पाठक या एक तरुण भारतीय महिला पायलट होत्या. त्या केवळ विमान उडवणाऱ्या पायलट नव्हत्या, तर शिस्त, मेहनत आणि ध्येयवेड यांचं जिवंत उदाहरण होतं. यांनी आपले शालेय शिक्षण एअरफोर्स बालभारती स्कूल दिल्ली येथे पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना विमान आणि आकाशाबद्दल प्रचंड आकर्षण होतं. पायलट व्हायचं स्वप्न केवळ त्यांनी पाहिलं नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. त्या न्यूझीलंड येथे गेल्या आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीमधून कमर्शियल पायलट लायसन्स CPL पूर्ण केलं. हे लायसन्स भारताच्या DGCA आणि न्यूझीलंडच्या CAA या दोन्ही संस्थांकडून मान्यता प्राप्त होतं. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून एव्हिएशन अँड एरोनॉटिकल सायन्समध्ये पदवी घेतली. अशा ह्या 25 वर्षाच्या तरुण को पायलट 28 जानेवारी 2026 दिवशी चार्टर विमानात सहपायलट म्हणून ड्युटीवर होत्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सर यांच्याबरोबर बारामती दौऱ्यावर त्या चालल्या होत्या आणि विमानातील काही तांत्रिक अडचणीमुळे विमान अपघातग्रस्त झाले. आणि या भीषण अपघातातच शांभवी पाठक यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांसह आपले प्राण गमावले. कर्तव्य बजावत असतानाच, आकाशात उड्डाण करत असतानाच त्यांचा जीवन प्रवास संपला. शांभवी पाठक आज जरी आपल्यात नसल्या तरी त्या आपल्याला बरंच काही शिकवून गेल्या. स्वप्न पाहण्याचं धैर्य ठेवा. मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. यशासाठी देशाबाहेर जाण्याचीही तयारी ठेवा. ज्ञान मिळवा आणि इतरांना शिकवा. कर्तव्य बजावत असताना शेवटपर्यंत प्रामाणिक राहा. शांभवी पाठक, एक पायलट, एक प्रेरणा आणि एक स्वप्नांची सुरुवात. शांभवी पाठक, तू आज आमच्यात नाहीस, पण तुझी कहाणी अनेक मुलींना लढायला शिकवेल. हा व्हिडिओ फक्त श्रद्धांजली नाही, ही एक हाक आहे मुलींच्या स्वप्नांसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी. भावपूर्ण श्रद्धांजली.